नमस्कार, मी रूपम रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आजपासून आपली चायनीज सीरीज सुरू होते आणि या सीरीजमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चायनीज डिश बनवून दाखवणार आहे. चायनीज पदार्थ कोणाला आवडत नाहीत, त्यातल्या त्यात मुलांचे तर खूप आवडीचे असतात. पण आपण मुलांना बाहेर जाऊन खाऊ घालतो. बाहेर जाऊन खाऊ घालण्यापेक्षा घरच्या घरी अगदी हायजेनिक पद्धतीने आपण हे पदार्थ बनवू शकतो आणि मुलांना खायला घालू शकतो. ह्या सीरीजमध्ये मी सुरुवातीला तुम्हाला हक्का नूडल्स बनवून दाखवणार आहे. चायनीज डिश बनवताना तुम्हाला कुठले कुठले साहित्य वापरायचे आहेत याची सर्व बेसिक माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि कुठल्या कंपनीचे वापरायचे ते पण सांगणार आहे. चला मग आपल्या आजच्या ह्या सिरीजला सुरुवात करूयात. मला खात्री आहे ही सिरीज तुम्हाला खूप आवडेल, त्यामुळे तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आपले ज्यावेळेस व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला मग आजच्या सिरीजला सुरुवात करूयात. चायनीज डिश आपण बनवताना आपल्याला कुठले कुठले बेसिक साहित्य लागणार आहे ते पाहूयात. डार्क सोया सॉस लागणार आहे, डार्क किंवा लाईट सोया सॉस दोन्हीपैकी कुठलेही आपण वापरू शकतो. तर सगळे जे मी साहित्य वापरलेलं आहे ते ब्रँडेड वापरलेलं आहे. चिंग्स कंपनीचं वापरलेलं आहे. ग्रीन चिली सॉस आहे, रेड चिली सॉस आहे. ही अरोमॅट पावडर आहे, ही नॉर कंपनीची आहे. ही पावडर आहे तुम्हाला ॲमेझॉनवर पण मिळू शकते. मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे ते पुण्यामध्ये मार्केट यार्डला एक दुकान आहे, त्याचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. तर तिथून घेतलेलं आहे. तिथं होलसेलमध्ये आपल्याला हे सर्व साहित्य मिळतं. आपल्याला केचप पण लागणार आहे, विनेगर लागणार आहे. हे सर्व बेसिक साहित्य आपल्याला चायनीज डिश बनवताना लागणारच आहे. आपण आज हक्का नूडल्स बनवतो आहे, त्यासाठी मी हिलर्स कंपनीचे नूडल्स घेतलेले आहेत. हे नूडल्स पण आपण मार्केट यार्डच्या शॉपमधूनच घेतलेले आहेत. सुरुवातीला आपण सर्व भाज्या चिरून घेणार आहोत. त्यासाठी मला गाजर, ढोबळी आणि कोबी लागणार आहे. तर भाज्या चिरताना नेहमी एक लक्षात ठेवायचं आहे, आपण नूडल्स बनवतो आहे, म्हणजे चायनीज डिशमध्ये प्रत्येक ज्यावेळेस पदार्थ आपण बनवतो त्यावेळेस भाज्यांची कटिंग वेगवेगळी असते. काही पदार्थांमध्ये लांब भाज्या कटिंग करून वापरल्या जातात, काही पदार्थांमध्ये अगदी बारीक भाज्या कटिंग करून वापरल्या जातात. तर आपण आज नूडल्स बनवतो आहे म्हणजे अगदी अशा लांबट आकाराच्या पातळ अशा भाज्या आपल्याला सर्व ह्या चिरून घ्यायच्या आहेत. कोबी तुम्हाला दिसत असेल मी अगदी पातळ चिरलेला आहे. ढोबळी पण अशी पातळ चिरून घेतलेली आहे. गाजर पण पातळ चिरलेले आहेत. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. काही ठिकाणी काय होतं की आपण खूप अशा जाड भाज्या चिरतो आणि आपले नूडल्स असे व्यवस्थित होत नाहीत, त्यामुळे भाज्या चिरताना ती एक काळजी घ्यायची आहे. हिरवी मिरची पण आपण छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे. कांदे पण चिरून घेतलेले आहे. मी जे साहित्य वापरलेलं आहे त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. आता आपण नूडल्स घेतलेले आहे. माझं हे जे पॅकेट आहे ते 800 ग्रॅमचं आहे. त्यातलं मी 200 ग्रॅम नूडल्स वापरणार आहे. आता काही साहित्य मी काढून घेतलेलं आहे. आता एका कढईमध्ये आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आपल्याला सुरुवातीला नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत. पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला नूडल्स घालायचे आहेत. पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं आहे की नूडल्स आपले खळखळून त्याच्यामध्ये उकळतील एवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आणि मी जे नूडल्स वापरलेले आहे त्याच्यामध्ये मीठ आहे, म्हणून मी शिजवताना मीठ घातलेलं नाही आहे. तुम्ही चेक करायचं आहे की तुमच्या नूडल्समध्ये मीठ आहे का, थोडेसे खाऊन पाहायचे आहेत. काही नूडल्समध्ये मीठ नसतं, मग तुम्हाला मीठ घालावं लागेल. आता अगदी 5 ते 6 मिनटात आपले नूडल्स शिजले जातात. जास्त ओव्हर कुक करायचे नाही आहेत. 5 ते 6 मिनटं मला हे नूडल्स शिजवण्यासाठी लागलेले आहेत. आता एका चाळणीमध्ये आपण हे नूडल्स काढून घेणार आहोत. त्याच्यावरून परत एकदा थंड पाणी घालणार आहोत, म्हणजे नूडल्स आपले अगदी सुट्टे सुट्टे होतील. आता आपण नूडल्स बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूयात. आलं घेतलेलं आहे आपण अगदी बारीक चिरून. लसूण घेतलेला आहे बारीक चिरून. 2 कांदे घेतलेले आहेत उभे पातळ चिरून. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. गाजर घेतलेला आहे. ढोबळी मिरची, कोबी घेतलेला आहे. 3-4 बेडगी मिरची घेतलेली आहे. रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, अरोमॅट पावडर, मिरी पूड आणि सोया सॉस, हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे. आता एक पॅन घ्यायचा आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. तेल आपल्याला चायनीज डिशमध्ये तेलाचा वापर कमी असतो. तेल गरम करायचं आहे छान. पॅनला पूर्णपणे लावून घ्यायचं आहे, म्हणजे नूडल्स आहेत ते आपले पॅनला चिकटणार नाही. आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे. लसूण तेलावर थोडासा परतायचा आहे. लसूण परतल्यानंतर त्याच्यामध्ये आलं घालायचं आहे. हिरवी मिरची घालायची आहे. हे सर्व साहित्य तेलामध्ये छान परतायचं आहे. त्याच्यानंतर आपण जी बेडगी मिरची घेतलेली आहे ती घालायची आहे. आता उभे पातळ चिरलेले कांदे घालायचे आहेत. कांदा अगदी थोडासा परतायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे कांदा लाल करायचा नाही आहे, अगदी थोडासा परतून घ्यायचा आहे. थोडासा मऊसर झाला की त्याच्यामध्ये आपण ज्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या एक एक घालायच्या आहेत. भाज्याचं प्रमाण तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. काही लोकांना भाज्या जास्त प्रमाणात आवडत नाहीत, तर तुम्ही कमी घातल्या तरी चालतील. आता कोबी, ढोबळी
आणि गाजर हे सर्व साहित्य आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. थोड्या वेळ परतायचं आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे, आपण चायनीज डिश बनवतो त्यावेळेस हाय फ्लेमवरच बनवायचे असतात. तुम्ही कधी जर स्टॉलवर गेले असाल तर तुम्ही पाहत असाल त्यांची जी गॅसची फ्लेम असते अगदी हाय असते. आता भाज्या परतल्यानंतर त्याच्यामध्ये नूडल्स घालायचे आहेत. नूडल्स पण 1 मिनिटभर आपण त्या भाज्यांमध्ये परतायचे आहेत. अगदी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मिरी पूड घालायची आहे. ग्रीन चिली सॉस घालायचा आहे. रेड चिली सॉस घालायचा आहे. सोया सॉस, अरोमॅट पावडर, आणि अगदी हलकंसं मीठ घालायचं आहे. लक्षात ठेवायचं आपण जे सॉसेस वापरतो त्याच्यामध्ये मीठ असतं. अरोमॅट पावडरमध्ये पण मीठ असतं. त्याच्यामुळे अगदी लाईट आपल्याला मीठ टाकायचं आहे. जास्त मिठाचा वापर करायचा नाही आहे. व्यवस्थित आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर परतून घेतल्यानंतर किती छान असा कलर आलेला आहे आपल्या नूडल्सला, तुम्हाला दिसत असेल. आपण कांदा पात घालायची आहे बारीक चिरलेली आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपले हे नूडल्स झटपट तयार झालेले आहेत. किती छान असा कलर दिसत आहे नूडल्सचा, तुम्हाला दिसत असेल. कुठलेही आपण आर्टिफिशियल कलर वगैरे वापरलेले नाही आहेत. अगदी साध्या पद्धतीने नूडल्स आपण बनवलेले आहेत. मग आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया पुढच्या आपल्या चायनीज डिशमध्ये.